नमस्कार, मी सुरेखा आणि तारा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. ऊस उत्पादक शेतकरी वर्षभर मेहनत करतो, शेतीसाठी वाढता खर्च करतो, पाणी, खत, मजुरी आणि उत्पादनाचा भार सांभाळतो. मात्र ऊस कारखान्याकडे गेल्यानंतर त्याच्या उत्पादनाच्या मूल्याशी संबंधित एक महत्त्वाचा घटक ठरतो, तो म्हणजे ऊसाची रिकव्हरी म्हणजे ऊसातून मिळणाऱ्या साखरेचं प्रमाण. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा केवळ तांत्रिक आकडा नाही, तर त्यांच्या उत्पादनाच्या आर्थिक मूल्याशी संबंधित महत्त्वाचा विषय आहे. याच पार्श्वभूमीवर आंदोलन अंकुश संघटनेने स्वतंत्र रिकव्हरी प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय केवळ एका संघटनेचा उपक्रम म्हणून न पाहता शेतकऱ्यांच्या वैज्ञानिक माहिती आणि स्वतंत्र पडताळणीची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न म्हणून पाहण्याची गरज आहे. शेतकऱ्याला आपल्या ऊसाची रिकव्हरी नेमकी किती आहे, कारखान्याच्या तपासणीतील आकडे आणि स्वतंत्र तपासणीतील निष्कर्ष याची तुलना कशी करता येईल, तसेच ऊसाची गुणवत्ता सुधारण्यासाठी नेमके कोणते बदल करणं आवश्यक आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या प्रयोगशाळेतून मिळू शकतात. मात्र स्वतंत्र प्रयोगशाळा उभारणे म्हणजे केवळ आधुनिक उपकरणे बसवणे नव्हे. तपासणीची पद्धत वैज्ञानिक असणं, नमुने योग्य पद्धतीने घेणे, प्रशिक्षक तज्ञांची देखरेख असणं आणि आवश्यक तांत्रिक व कायदेशीर निकषांचं पालन करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. प्रयोगशाळेच्या निष्कर्षांना विश्वासार्हता मिळाली तर शेतकऱ्यांना केवळ माहितीच मिळणार नाही, तर ऊसाची गुणवत्ता वाढवण्यासाठीही योग्य मार्गदर्शन मिळू शकेल. त्यामुळे हा उपक्रम भविष्यात शेतकरी, कारखाने आणि तज्ञ यांच्यातील संवाद व विश्वास अधिक मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. आता या उपक्रमाकडे सरकार आणि प्रशासनानेही सकारात्मक व धोरणात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. प्रमुख ऊस पट्ट्यांमध्ये आधुनिक तपासणी केंद्रे उभारणे, प्रयोगशाळांना तांत्रिक मार्गदर्शन देणं आणि शेतकऱ्यांसाठी तपासणी प्रक्रिया सहज उपलब्ध करून देणं याबाबत विचार होणं आवश्यक आहे. साखर कारखाने, कृषी विद्यापीठे, सहकारी संस्था, बँका आणि उद्योग क्षेत्रेही या प्रयत्नात सहभागी होऊ शकतात. सामाजिक उत्तरदायित्व अर्थातच CSR निधीतून आधुनिक उपकरणे, तांत्रिक सुविधा आणि शेतकरी प्रशिक्षणासाठी मदत उपलब्ध होऊ शकते. कारण रिकव्हरीची माहिती ही केवळ कारखान्यापुरती मर्यादित न राहता ती शेतकऱ्यालाही समजेल आणि सहज उपलब्ध होईल अशा व्यवस्था उभारणे ही काळाची गरज आहे. आंदोलन अंकुश संघटनेने स्वतंत्र रिकव्हरी प्रयोगशाळेच्या माध्यमातून एक नवा विचार पुढे आणलाय. आता या विचाराला व्यापक स्वरूप देण्याची जबाबदारी सरकार, साखर कारखाने आणि संबंधित सर्व घटकांची आहे. शेतकऱ्यांच्या ऊसाची गुणवत्ता, वैज्ञानिक तपासणी आणि माहितीतील पारदर्शकता या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या तर स्वतंत्र रिकव्हरी लॅब हा केवळ प्रयोग न राहता ऊस उत्पादकांसाठी विश्वासाचा नवा आधार ठरू शकतो. या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज.